नमस्कार मित्रांनो. प्रकृतीनं आपणास काय दिलं? मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर मूठभर पेरलं तर त्याचं ढीगभर किंवा टनभर उगवत असतं. आपण जर 4-5 किलो धान्य किंवा बी जमिनीमध्ये पेरलं तर त्याचं टनावरती किंवा क्विंटलवरती उत्पादन निघत असतं. म्हणजेच प्रकृतीला आपण किती दिलं आणि त्या उपरांत प्रकृतीनं आपणास काय दिलं. आपल्याला जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आपल्यासाठी अन्न, या सर्व गोष्टी प्रकृतीनं या मनुष्यास किंवा या सर्व प्राण्यास दिला. परंतु या उपरांत माणसाने प्रकृतीस काय दिलं? मित्रांनो, हैदराबादमध्ये सध्या 400 एकर रानावर जे काही जंगल आहे, प्राण्यांचं हॅबिटॅट आहे, ते नष्ट करण्यास चालू आहे. मित्रांनो, सर्व प्राणी आकांताने ओरडत आहेत आणि आपलं ते ठिकाण सोडून पळत आहे. प्रकृतीचा किती विनाश या मनुष्याने केला आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली किती जंगल नष्ट केली आहेत, किती डोंगर पोखरलेले आहेत, त्याचबरोबर किती मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांचे रस्ते अडवले आहेत. मित्रांनो, हे जे काही प्रकृतीचं नुकसान मनुष्य करत आहे, याचं उत्तर नक्कीच प्रकृती एक वेळेस आपल्याला देणार आणि ते उत्तर दिल्याच्या नंतर त्या उत्तराला सामोरं जाण्याची तयारी सध्या तरी या मनुष्यामध्ये नाही. मित्रांनो, डेव्हलपमेंट करा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा एक सुंदर शब्द इंग्रजीमध्ये आहे, म्हणजेच चिरंतन विकास. परंतु हा जो काही शब्द आहे तो फक्त कागदावरतीच आहे किंवा कागदापुरताच मर्यादित आहे. चिरंतन विकासासाठी जे काही महत्वाची पावलं उचलायची, ती पावलं सध्या तरी अद्याप मनुष्याने उचललेली नाहीत. मित्रांनो, जे काही प्राण्याचे हॅबिटॅट आहेत ते नष्ट करून हे प्राणी जातील कुठं? हे प्राणी कशा पद्धतीने जगतील हा विचार कधीच मनुष्याने केला नाही. सध्या जे काही ग्लोबल वॉर्मिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे, ही देखील या सर्व मनुष्याच्या उपद्रव्यामुळेच. या सर्व गोष्टी लक्षात घेता मित्रांनो, आपण ज्या गोष्टी करतोय पुढील पिढीसाठी किंवा भविष्यासाठी, ते भविष्यात जर सुरक्षित नसेल तर अशा गोष्टीचा काही देखील फायदा नाही. विकास करत असताना नक्कीच या प्रकृतीचा आणि निसर्गाचा विचार जर तुम्ही केला नाही तर येणाऱ्या परिणामाला आपल्याला सामोरे जावेच लागेल. तेथे जो काही IT पार्क उभारणार आहे आणि त्या IT पार्क मधून ज्या हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या पिढीला जे काही नोकऱ्या मिळणार आहेत मित्रांनो, परंतु येणारी पिढीच जर सुरक्षित नसेल, निसर्गाचा अशा पद्धतीने जो काही उपद्रव होतोय, या उपद्रवामधून येणारी पिढीच जर सुरक्षित नसेल तर तो चिरंतन विकास म्हणायचा का? मित्रांनो, बरेच असे देश आहेत. उदाहरणार्थ अमेरिका जर देश घेतला, अमेरिकेमध्ये खूप सारा पाऊस पडतो म्हणून ती बरीच घरही लाकडांची किंवा लाकडांचा उपयोग करून ते घर बांधलेले. परंतु अमेरिकेमध्ये कधीच त्यांचं जंगल तोडून ते लाकडं मिळवत नाहीत. त्यासाठी ते पर्यायी व्यवस्था करत असतात. मग आपण पर्यायी व्यवस्था कधी करणार? ज्यावेळेस निसर्गाचा फटका आपणाला बसेल त्यावेळेस का? मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. प्रत्येकानं स्वतःच्या परीनं या लढाईमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि निसर्गाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. येणारी पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर निसर्ग सुरक्षित ठेवा. मित्रांनो, प्रकृती आपणास खूप काही देत आहे. आपण प्रकृतीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. ओंजळभर या प्रकृतीला द्या. प्रकृती नक्कीच आपल्याला मनभर वापस देईल.